महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाचे विभाग नियंत्रक माननीय श्री सुनीलजी भोकरे सो तसंच विभागाचे यंत्र अभियंता माननीय श्री रमेशजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सांगली विभागातील वाहतूक व्यवस्था सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे चालू आहे। 20 बस स्थानकं आणि 10 आगारांच्या माध्यमातून शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी अविरत धावत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलती करता काही नवीन योजना लागू आहेत। 75 वर्षांवरील वयोवृद्ध महिला आणि पुरुषांसाठी ही योजना लागू आहे। या योजनेतून लाभार्थ्यांना प्रवास भाड्यात 100% सवलत मिळेल। तसंच आतापर्यंत 66,52,547 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिक योजना 65 वर्षांवरील वयोवृद्ध महिला आणि पुरुषांसाठी प्रवास भाड्यात 50% सवलत। महिला सन्मान योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांना प्रवास भाड्यात 50% सवलत। या योजनेचा आतापर्यंत 2,94,86,477 महिलांनी लाभ घेतला। अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ग्रामीण भागातील 5 ते 12 वर्गातील विद्यार्थिनींना प्रवास भाड्यात 100% सवलत। जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत 83,539 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। विद्यार्थी पास योजना सर्व शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांच्या प्रवास भाड्यात 66.67% सवलत। जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत 2,05,90 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। दिव्यांगाच्या दारी शासन या अभियानांतर्गत राज्य परिवहन महामंडळातर्फे 41 बसेस पुरवण्यात येऊन दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर व्हीलचेअर तसंच व्हीलचेअर रॅम्पची सोय करण्यात आलेली आहे। तसंच दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव आसन उपलब्ध केले आहेत। याच सोबत विविध सवलतीचे स्टॉल देखील उभारण्यात आले होते। राज्य परिवहन महामंडळ सांगली विभागात एकूण 100 खासगी भाडेतत्वावरील साध्या नवीन बसेस दाखल झाल्या आहेत। या भाडेतत्वावरील बसेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त वाहतूक करून प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचं कार्य चालू आहे। या 100 बसेसपैकी विटा आगारासाठी 23, जत आगारासाठी 25, आटपाडी आगारासाठी 15, तासगाव आगारासाठी 20 तसेच कवटे महांकाळ आगारासाठी 17 बसेस मिळालेल्या आहेत। बस स्थानकावर स्वच्छता राहण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येत आहे। यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे सर्व अधिकारी तसंच सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन बस स्थानकावर स्वच्छता तसंच वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला जातोय। या अभियानांतर्गत 10 आगार आणि 20 बस स्थानकं स्वच्छ करण्यात आली। याच सोबत प्रत्येक बस स्थानकावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सुलभ शौचालयं उभारण्यात आली आहेत। सदर सुलभ शौचालयांमध्ये राज्य परिवहन महामंडळ तसंच बाहेरील सेवाभावी संस्थांच्या मार्फत स्वच्छता ठेवण्याचं काम केलं जातं। प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली विभागात 64 स्वच्छतागृह आहेत। स्तनदा मातांचा विचार करत विभागातील प्रत्येक बसस्थानकात हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली विभागातील मिरज ग्रामीण बस स्थानकाच्या पुनर्बांधणीकरता शासन निधी मंजूर झालेला असून काम प्रगतीपथावर आहे। आम्ही प्रवासी हेच आमचं दैवत मानतो। प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी वाट पाहीन पण एसटीने जाईन, कारण एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास। स्वच्छता, सुशोभीकरण, वेगवेगळ्या सवलती याच सोबत सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग कार्यरत आहे। धन्यवाद।